दिल्लीतील जंतर मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाची एकमेव मागणी होती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। नीट पेपर फुटी आणि सीबीएसई मार्किंग मधील गोंधळानंतर मोदी सरकार विरोधात देशभरामध्ये मोठा रोष पाहायला मिळतोय। अगदी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये। यासाठीच कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी अमेरिकेतून दिल्लीत येत एक दिवसांचं आंदोलनही केलं। या आंदोलनात जवळपास 7,000 तरुणांनी सहभाग घेत मोदी सरकार विरोधातील आपला रोष व्यक्त केला। त्यामुळेच पुढील 7 दिवसांच्या आत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला नाही तर पुन्हा आंदोलन करण्याची घोषणा करत हा तर ट्रेलर होता, पिक्चर अभी बाकी है असा इशाराच अभिजित दिपकेंनी मोदी सरकारला दिलाय। मात्र जनतेमध्ये कितीही रोष असला तरी गेंड्याच्या कातडीचं मोदी सरकार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेईल का, तर याचं उत्तर नाही असंच आहे। आणि यामागची 4 कारणं नीट समजून घेणं गरजेचं आहे। त्यासाठीच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नीट बघा आणि माझं चॅनल पटकन सबस्क्राइब करा। आता शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार नाही असं मी म्हणण्यामागचं पहिलं कारण म्हणजे मोदी सरकारमध्ये मंत्र्यांचे राजीनामे होत नाहीत हा मागील 12 वर्षांचा इतिहास आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2015 साली तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी लंडन मध्ये राहत असलेल्या फरार ललित मोदीला तिथून पोर्तुगालला जाण्यासाठी मदत केली असा आरोप केला जात होता। तसेच सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्या राजीनाम्याची मागणीही जोरदारपणे होत होती। तेव्हा 24 जून 2015 रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एक विधान केलं। ते विधान असं होतं, मोदी सरकारमध्ये मंत्र्यांचे राजीनामे होत नाहीत भैया, हे यूपीए सरकार नाही, हे एनडीए सरकार आहे। राजनाथ सिंह यांनी केलेलं हेच विधान मोदी सरकारचा अघोषित नियम आहे। याचं दुसरं कारण म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यास त्याचा राजकीय अर्थ असा होईल की सरकारकडून मोठी चूक झाली आहे, त्यामुळे सरकार आंदोलकांपुढे नमलं। मात्र देशाचं वाटोळं झालं तरी मोदी सरकार स्वतःची इमेज मात्र अशी होऊ देणार नाही। यूपीए सरकारच्या काळामध्ये अशोक चव्हाणांवरती आदर्श घोटाळा, सुरेश कलमाडींवरती राष्ट्रकुल घोटाळा, ए राजा यांच्यावरती 2G स्पेक्ट्रम घोटाळा, अश्विनी कुमार यांच्यावरती कोळसा घोटाळ्याचे आरोप झाले होते आणि यूपीए सरकारनं त्यांचे राजीनामेही घेतले होते, ज्यामुळे सरकारची छवी पूर्णतः खराब झाली आणि पुढे जाऊन यूपीए सरकारला असे दबाव हाताळता आले नाहीत। मोदी सरकारनं मात्र यातूनच धडा घेतलेला आहे। त्यामुळेच काहीही झालं तरी मोदी सरकार आपल्या मंत्र्यांचा राजीनामा काही घेणार नाही। राजीनामा न होण्याचं तिसरं कारण म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांची पीएमओच्या जवळचे लीडर अशी असलेली ओळख। मे 2014 मध्ये मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळापासून धर्मेंद्र प्रधान केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट आहेत। यापूर्वी त्यांनी पेट्रोलियम, कौशल्य विकास आणि पोलाद मंत्रालयाची जबाबदारी सांभाळलेली आहे। 2021 पासून ते शिक्षण मंत्री आहेत। मे 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी गरीब महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत 10,55,00,000हून अधिक गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले आणि याची संपूर्ण जबाबदारी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे मंत्री म्हणून धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे होती। त्यानंतर 2020 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण देखील धर्मेंद्र प्रधान यांच्याच देखरेखीखाली तयार करण्यात आलं। पंतप्रधान मोदींचे महत्वाकांक्षी हे दोन्ही प्रकल्प यशस्वीरित्या राबवल्यानं धर्मेंद्र प्रधान यांना पीएमओ आणि भाजपच्या शीर्ष नेतृत्वाचे विश्वासू असल्याचं समजलं जातं, त्यामुळेच त्यांचा राजीनामा अशक्यच आहे। चौथं कारण म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याऐवजी यंत्रणेतील सुधारणेबाबत मोदी सरकार देत असलेली थातूर मातूर आश्वासनं। नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआय, राजस्थान स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि राज्यांमधील पोलीस यंत्रणा तपास करत आहेत। आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यामध्ये एनटीएच्या पेपर सेटिंग कमिटीशी संबंधित 2 तज्ञांचाही समावेश आहे। त्यामध्ये पुण्यातील बायोलॉजीच्या लेक्चरर मनीषा मांढरे, केमिस्ट्रीचे प्रोफेसर पी.व्ही. कुलकर्णी यांचाही समावेश आहे। त्यात आता एनटीएनं 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द केली आहे आणि 21 जून रोजी पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे। शिक्षण मंत्रालयाव्यतिरिक्त पीएमओ आणि संरक्षण मंत्रालय देखील या पुन्हा होणाऱ्या परीक्षेवरती लक्ष ठेवून असणार आहे।
21 जून रोजी पुन्हा होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या सेटिंग पासून ते छपाई, वाहतूक आणि वितरणाच्या प्रक्रियेमध्ये लष्कर आणि वायुसेनेला समाविष्ट केलं जाणार आहे. आता अशा थातूरमातूर गोष्टींच्या आडून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करतंय. असं असलं तरी कॉक्रोच जनता पार्टी मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे. कारण 7 जुलै 2021 पासून धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात 5 मोठ्या परीक्षांमध्ये गैरव्यवहारांचे प्रकार उघडकीस आलेत. यामध्ये 5 मे 2024 चं नीट पेपर फुटी प्रकरण, 18 जून 2024 च्या UGC नेट परीक्षेतील गैरव्यवहार, 3 मे 2026 रोजीचं नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरण, CBSE 12वी बोर्ड 2026 परीक्षेतील मार्किंग मधील गोंधळ आणि 30 मे 2026 च्या CUET मधील अनियमितता अशा परीक्षांचा समावेश आहे, ज्याचा तब्बल 1 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांवर थेट परिणाम झालेला आहे. आताच्या नीट 2026 च्या पेपर फुटीचा थेट 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम झालाय. तर 5 विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत. त्यामुळेच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे अशी कॉक्रोच जनता पार्टीसह संपूर्ण देशवासियांची मागणी आहे. मात्र काहीही झालं तरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मोदी सरकार घेणार नसल्याचे संकेत सध्या मिळत आहेत. तरीही 15 जून नंतर केंद्रीय मंत्रिमंडळ आणि भाजपाच्या संघटनेतील बदलांवेळी सरकार 2 गोष्टी करण्याच्या शक्यतांवरही सध्या चर्चा रंगताना पाहायला मिळते. यातली पहिली शक्यता म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांना संघटनेमधील महत्वाची जबाबदारी देऊन तिकडे हलवलं जाईल आणि दुसरी शक्यता म्हणजे शिक्षण मंत्रालयाऐवजी इतर मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाईल. मोदी सरकारनं याआधी देखील असं केलेलं आहे. म्हणजे नोव्हेंबर 2014 मध्ये सुरेश प्रभू यांना केंद्रीय रेल्वे मंत्री बनवण्यात आलं. त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक रेल्वे अपघात झाले, ज्यावरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ऑगस्ट 2017 मध्ये प्रभू यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली. मोदी सरकारमध्ये असं करणारे सुरेश प्रभू हे एकमेव मंत्री आहेत. मात्र सरकारनं राजीनामा मंजूर केला नाही. या उलट 1 महिन्यानंतर त्यांना वाणिज्य मंत्रालयामध्ये हलवण्यात आलं. ते 2 वर्ष वाणिज्य मंत्रालयाचे मंत्री राहिले. त्यानंतर 2019 च्या केंद्रीय मंत्रिमंडळातून सुरेश प्रभूंना डावलण्यात आलं. आता दुसरं उदाहरण म्हणजे मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी स्मृती इराणी यांच्याकडे होती. तेव्हा या मंत्रालयाचं नाव मनुष्यबळ विकास मंत्रालय होतं. पदभार स्वीकारताच स्मृती इराणी चर्चेत आल्या. त्याचं कारण म्हणजे त्यांची पदवी आणि रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण, तसेच JNU मधील भारत विरोधी घोषणा यांसारख्या प्रकरणावरील त्यांची विधानं. त्यानंतर विरोधकांपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वत्र स्मृती इराणींच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. मात्र मोदी सरकारनं तसं केलं नाही. उलट 2016 मध्ये मंत्रिमंडळात फेरबदल करून तेव्हा स्मृती इराणींना वस्त्रोद्योग मंत्रालय देण्यात आलं. नंतर त्यांना महिला व बालविकास, माहिती व प्रसारण, अल्पसंख्याक कार्य मंत्रालय मिळालं. परंतु 2024 मध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही. 2014 पासून आतापर्यंत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात 4 वेळा मोठे बदल करण्यात आले, ज्यामध्ये मंत्र्यांना डच्चू किंवा विभाग बदलले गेले. सर्वात मोठा बदल जुलै 2021 मध्ये झाला. तेव्हा 12 वरिष्ठ कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना हटवण्यात आलं. यामध्ये तत्कालीन आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांचा समावेश होता. याच बदलामध्ये धर्मेंद्र प्रधान यांना पदोन्नती देऊन शिक्षण मंत्री बनवण्यात आलं. त्यामुळे आता विद्यार्थी, तरुण आणि सामान्यांचा कितीही रोष असला तरी मोदी सरकार धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन असा आदर्श निर्माण करू इच्छित नाही की दबावामुळे मोदी सरकारमधील मंत्र्यांना राजीनामा दिला. अशा वेळी मोदी सरकार कॅबिनेटमध्ये फेरबदल करून खात्यांची अदलाबदल मात्र करू शकतं. याबाबत तुम्हाला काय वाटतं? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाईल का? हे कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका.